तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। 2.53 लाख शेतकऱ्यांना भरपाई मिळणार। अमरावती विभागात अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 324 कोटींचा निधी मंजूर। अमरावती जिल्हा 89 लाख, अकोला जिल्हा 2273 लाख, यवतमाळ जिल्ह्यासाठी 48 लाख, बुलढाणा जिल्हा 30,035 लाख, तर वाशिम जिल्हा 47,000। शेतीच्या अनेक प्रश्नांना उत्तराची प्रतीक्षा। निविष्ठा घोटाळा, शेतीमाल खरेदीवरून पडसाद उमटणार। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने सुनावलेली शिक्षा। माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा कृषी विभागातील कथित घोटाळा। सोयाबीन खरेदीचा घोळ, तुरीची रखडलेली खरेदी, बोगस आणि बनावट निविष्ठा लिंकिंग, स्वारगेट बलात्कार प्रकरण, संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि राज्यातील महिला अत्याचारांच्या प्रकरणाचे पडसाद सोमवारपासून विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटणार आहेत। उत्पादनापैकी 25% तुरीची खरेदी होणार। 10 जिल्ह्यात प्राथमिक उत्पादकता चांगली, खरेदीला प्रारंभ होत नसल्याने खासगी बाजारात आवक वाढली। यवतमाळ जिल्ह्यात सिंचन विहिरींचे 25 कोटी अडकले। बांधकाम पूर्ण करण्यासाठी 1.25 व्याजाचा पैसा गोळा केलाय। सावकारांकडे ठेवले दागिने गहाण। शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी काँग्रेसचा आक्रमक पवित्रा। संपूर्ण कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या वतीने सोमवारी चौकात आंदोलन करण्यात आले। 20 वर्षांनंतर पंढरीतून कृषी सिंचनाला पाणी। डाव्या कालव्याचा 370 शेतकऱ्यांना लाभ, पाणी वाटपाला सुरुवात। मेहकर तालुक्यात संत्र्याची गोडी वाढली, अनेक शेतकरी वळले संत्रा फळबाग लागवडीकडे। विविध योजनेतून अनुदान मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांना सरकारचा दिलासा, उर्वरित नुकसान भरपाई अनुदान मंजूर। खरीप हंगाम 2024 मध्ये राज्यात प्रचंड पाऊस पडल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। विशेषतः सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या परतीच्या पावसामुळे अनेक भागातील शेतकरी अडचणीत आले आणि याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 6,43,542 शेतकऱ्यांसाठी 733 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आणि या मदतीमध्ये अकोला, बुलढाणा, वर्धा, नागपूर आणि जळगाव, नाशिक यासारख्या जिल्ह्यांचा समावेश आहे। गाजराच्या दरांनी यंदा गाठला 2,000 रुपये क्विंटलचा पल्ला। गाजराची मागणी वाढती असताना काही भागात हंगाम अंतिम टप्प्यात आहे, त्याचमुळे दरात सद्यस्थितीत तेजी अनुभवली जात असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली। पीक विमा नाहीच, भरपाई देण्यात राज्याचा हात आखडता। राज्य सरकारकडून 50% रक्कम मिळालीच नाही। आर्थिक वर्ष संपायला आले तरी शेतकऱ्यांना मदत नाही। यवतमाळ जिल्ह्यात CCIची कापूस खरेदी पुन्हा बंद। सॉफ्टवेअरमध्ये बिघाड असल्याचे कारण देत भारतीय कापूस महामंडळाने कापूस खरेदीला ब्रेक लावला आणि याच आठवड्याच्या सुरुवातीला केंद्र पुन्हा सुरू झाल्याचे जाहीर केले। साहेब, पीक कर्जमाफी मिळणार की नाही? लाडका शेतकरी संभ्रमात, आणखीन किती दिवस प्रतीक्षा? थकबाकीस प्राधान्य। तूर उत्पादक संभ्रमात, हमी भावात विक्रीसाठी शेतकऱ्यांकडून नोंदणी सुरू। हमी भावाने तुरीची खरेदी होणार असल्याने बाजार समितीत दरातही चढ उतार होत आहे आणि त्यामुळे सध्या तुरीची विक्री करावी की नाही या संभ्रमात शेतकरी पडले आहेत। चारा व पाणी टंचाईच्या धास्तीने पशुधन बाजारात, पाणी टंचाईचा पहिला फटका पशुधनाला। पैठण तालुक्यात उन्हाळ्याच्या प्रारंभी चारा व पाणी टंचाईमुळे दुष्काळ गडद होत असून पशुपालकांना आपली जनावरे बाजारात विक्रीस काढावी लागत आहेत। मराठवाड्यातील धरणात 60% जलसाठा, गतवर्षीपेक्षा दुप्पट। यंदा टंचाई कमी जाणवण्याची शक्यता। अकोला जिल्ह्यात पीक नुकसान भरपाईसाठी 22.73 कोटी रुपयांचा निधी मंजूर। तेलारा तालुक्यात 14,000 हेक्टरवर पिकांना फटका। फार्मर ID योजनेत सोलापूर राज्यात 5वे, देशात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर। योजनांच्या अंमलबजावणीला मदत। धान्याचे पैसे मिळेना, DBTद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात। जिल्ह्यातील 21,000वर शेतकरी योजनेपासून वंचित। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी। निवडणुकीत कर्जमाफी आश्वासनाने शेतकरी कर्ज परतफेड करणार। 28,000 कोटी थकले, मार्च अखेरपर्यंत थकबाकी 40,000 कोटींपर्यंत। शेतकऱ्यांच्या एक खिडकी पोर्टल आणि ॲपसाठी राज्य सरकारने स्थापन केला कृती गट। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक खिडकी पोर्टल आणि मोबाईल ॲप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी सरकारने एक समिती गठन केली आहे आणि या समितीने राज्य सरकारला अहवाल सादर केला आहे।
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर कोट्यवधींचे चंदन जप्त, आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा झाला पर्दाफाश। एक रकमी FRP कडे कारखान्यांचा कानाडोळा, केवळ 65 कारखान्यांनी अदा केली FRP। निवडणूक जिंकण्यासाठी शेतकऱ्यांची दिशाभूल, कापूस, सोयाबीन आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दर मिळत आहे। व्यापारी आणि दलाल शेतकऱ्यांची पिळवणूक करतायत। सरकार कर्जमाफीचे नाव देखील काढत नाही। या सरकारने केवळ निवडणुका जिंकण्यासाठी शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दूध खरेदी दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ, जिल्हा दूध महासंघाचा निर्णय, शेतकरी व सभासदांना दिलासा। नारळाचे दर आवाक्याबाहेर, यात्रा जत्रा व लग्न सराई यामुळे मागणीत वाढ झाल्याचाही परिणाम, गेल्या काही महिन्यात आवक घटल्याने दर दुपटीने वाढले। ताकारी उपसा योजनेच्या थकीत पाणीपट्टीसाठी शेतकऱ्यांच्या 7/12वर बोजा, ताकारी उपसा सिंचन योजना सुरू झाल्यापासून बऱ्याच लाभधारक शेतकऱ्यांकडे कोट्यवधी रुपये पाणीपट्टी थकीत आहे। शिंदेंच्या काळातील निर्णयाला स्थगिती दिली नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली स्पष्टोक्ती। अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांसाठी मदत निधी मंजूर, जून ते सप्टेंबर 2024च्या दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसान मदतीसाठी मंगळवारी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे। नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील 23,065 बाधित शेतकऱ्यांसाठी 29,25,61,000चा निधी मंजूर करण्यात आला आहे। तसा याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे। माझी लाडकी बहीण यासारख्या कल्याणकारी योजना बंद होणार नाहीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। आमच्यामध्ये बेबनाव नाही, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे व पवार यांचे विरोधकांना उत्तर। अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात, संपूर्ण कर्जमाफीसह भावांतर बोनसची मागणी। राज्यात महायुती सरकार सत्तेत आल्यानंतरचा हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प असल्याने कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात येईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे। 3 मार्च ते 21 मार्च दरम्यान अधिवेशन होणार आहे। जमीन वाचवायला जाणार मुंबईला, शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा निर्धार, कोल्हापुरातून 4,000 जण मुंबई मोर्चाला जाणार। कापूस व सोयाबीन उत्पादकांना अर्थसहाय्य, लाभार्थ्यांना कागदपत्रे सादर करण्यासाठी शेवटची संधी। उन्हाळ लाल कांद्याच्या दरात मोठी घसरण, निर्यात शुल्क वाढलेल्या आवकेचा परिणाम, शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।